तर गाईज नमस्कार, जय श्रीराम. तुमचे सर्वांचे स्वागत आहे आपल्या एका नवीन ब्लॉगमध्ये. तर गाईज आता मी डेली ब्लॉग अपलोड करायचं ट्राय करतो आहे. तर बघूया आपल्याकडून होते का. कारण सध्या मला ना डेली ब्लॉग अपलोड करण्यासाठी माझा जो रुटीन आहे तो बदलायला लागेल. मला जर आंघोळ करताच वाजतात 1:30-2 आणि डायरेक्ट दुपार होऊन जाते आंघोळ करसपर्यंत. आता पण वाजले 1:30 आणि आत्ताच जस्ट मी आंघोळ करून फ्रेश झालेलो आहे. तर मग माझा जो डेलीचा रुटीन आहे तो आता मी ब्लॉगमध्ये दाखवत जाईल. जेवढं जमतं तेवढं मला. जर गॅप पडली तर थोडा हे करून घेत जावा तुम्ही. पण जेवढं मला पॉसिबल होईल तेवढं मी करत जाईल डेली ब्लॉग अपलोड. तर मग आजपासून करतो आहे मी सुरुवात डेली ब्लॉगची. बघूया आता किती दिवस जमतं मला. चांगलेच आहे, मी ट्राय करेल रोज अपलोड करायचं. तर आता जस्ट आंघोळ करून बसलेलो आहे आणि आता 1:30 वाजले. आता नाश्ता काय करता, डायरेक्ट आता जेवायला बसणार आहे दुपारचा. आता जेवूया, जेवून बघू आपण काही कामं असतील ती करू आणि जो दिवसाचा माझा डेलीचा रुटीन आहे तो तुम्हाला मी दाखवेल. तर बघा कंटिन्यू ब्लॉग. चला या. आणि गाईज तुम्हाला दाखवतो, थांबा 1 मिनटं. समू बघा आल्या मोबाईल बघत बसलेला आहे शाळेतून आल्या आणि आजपासून त्याला नवीन क्लास लावलेली आहे. तर नवीन क्लासला त्याला सोडायला जायचं आहे. इथंच आहे, घराच्या खालीच आहे, म्हणजे थोडासा पुढं जाऊन प्रशांत कॉर्नरच्या पुढं आशा हॉस्पिटलजवळ. तर आता 10वीसाठी त्याला नवीन क्लास लावली. तर नवीन क्लासला त्याला एक दिवशी म्हणजे पहिल्या दिवशी सोडायला जायचं, दाखवायचे कुठे क्लास 4 वाजता. तर आता जेवण घेऊ, चल फटाफट. आता वाजले 2, जेवण घेतो आम्ही, मग बघू कसं काय ते. चला. अरे काय जेवायला सगळेजण बघा, चिकन आहे, अंडा आहे, दुपारचं जेवण. आणि हे बघा, हे शाळेतून आलं आहे, कपडे नाही काढले शाळेचे ना, तसंच जेवायला बसलेलं आहे. तर मग आता घेतो जेवण, मग जेवण तुम्हाला मी भेटतो. चला बाय बाय. तर गाईज आता वाजलेत 4 आणि समूला सोडायला जायचं आहे. तर आता चला जाऊया आपण. गाईज बघा, ही आमच्या इकडची ट्रॅफिक कशी डेलीची लागलेली आहे. रॉंग साईडून जायला लागतं आम्हाला. भरपूर हाल होतात सध्या ट्रॅफिकमुळे. कशेली काढले अख्खा अंजूर फाट्यापर्यंत भिवंडीमध्ये. आणि चाललो आहे समूला क्लासला सोडायला. आम्ही चाललो आहे क्लासला. याला क्लासला सोडू आणि आपल्याला काहीतरी घेऊ स्नॅक्स खायला. घराच्या इथून जवळच आहे, 5 मिनिटावर आहे. पण आज कसा पहिला दिवस आहे तो बोलू आता सोडतो. जोपर्यंत जमल तोपर्यंत सोडायचा त्याला. आणि बघा आली क्लास इथं वरती, या कंपाऊंडमध्ये क्लास आहे त्याची. चला आता दोन्ही साईडचा रस्ता पूर्ण जाम झाला आहे बघा. तर आता चालत चाललो आहे उतरून. इथं पुढं क्लास आहे. चला आता जाऊ पुढं, याला सोडू मग जाऊ घरी. गाडी इथंच लावली मिनी मागे. हे बघा बेकार म्हणजे बेकार ट्रॅफिक झालेली आहे एकदम. दोन्ही साईडचा रस्ता अख्खा जाम झालेला आहे. गाडी लावले लांब आणि आलो आहे. आणि क्लास आलेली आहे आता. इथं 3ऱ्या माल्यावर क्लास आहे. जाऊ आता 3ऱ्या माल्यावरती. चला. तर बघा आता इथून 3ऱ्या माल्यावर आहे. पोरांना लिफ्ट पण नाही, लिफ्टची सोय तरी पाहिजे होती. तर जाऊया आपण. आणि याला आता टी शर्ट वगैरे पण देतील क्लाससाठी. पहिला दिवस या सगळं देतील, बॅग आणि टी शर्ट वगैरे सगळा. थोडा लेटच झाला क्लास लावायला, काय नाही. आता सोडू त्याला, जाऊ. बाय. बघा ही क्लास आहे त्याची. मॅडमशी बोलायला आलो आहे मी आता आतमध्ये. गाईज बघा समोर लिहिलेलं आहे आपल्या आता. चला. गाईज एकदम भरपूर म्हणजे भरपूर प्रोफेशनल क्लास आहे. त्यांचे शाळेसारखं एकदम त्यांचा टी शर्ट वगैरे दिला आणि लेक्चर शाळेसारखे एकदम लेक्चर. आमच्या टायमाला बाबा असं काय नव्हता. आणि फी पण जाम आहे. आज पहिला दिवस आहे त्याचा क्लासला. सोडलेला आहे त्याला क्लासला. आणि आपल्याला काहीतरी 1-2 असं सामान घ्यायचं ते घेऊन जाऊया आता. आणि खाली उतरताच बघा ही ट्रॅफिक, कसली घाण ट्रॅफिक डेलीची. जाऊया चला गाडीच्या इथे, मग तुम्हाला भेटतो मी. चला पुढे जाऊन.
तर आता आलो आहे गाडीजवळ, गाडी घेऊया आणि जाऊया गावात. आपल्याला काही सामान घ्यायचं ते घेऊया. चला, पाऊस यायच्या आधी. नुसता चिखल झाला आहे ना, ट्रॅफिकने अख्खे वाट लावले. बेकार म्हणजे बेकार काम आहे, रोजचा. नवीनच ओपन झालेला प्रशांत कॉर्नर. बेकार बघा कसे मध्ये घुसत बघा. अशी ट्रॅफिक रॉंग साईडून बघत नाही, इकडून तिकडून कसा पण यायचं. समस्या झालेली आहे आम्हाला रोजची. तर काहीच बघा, हा स्मूथ घ्यायला शोधतोय कधीपासून, अख्ख्या गावात कुठे भेटला नाही, इथे भेटला मेडिकलला. तर घेऊ आपण स्मूथ चॉकलेटवाला. आणि दीदीला पाहिजे चिप्स, ते घेऊन जाऊ घरी. बाहेर आलो तर बोललो काहीतरी घेऊन जाऊ, आणि माझ्यासाठी बघतो कोला आहे का. कोला तर ना दिसत आहे, जाऊन दे चला. आता नशीब खराब, ते बरोबर आहे बघा. कधीपासून पाऊस नव्हता, गावात आलो पाऊस आला बघा. आणि सामान जे घ्यायचं होतं तो अर्धाच भेटला, आता अर्धा या मेडिकलमधून घ्यायला लागेल. काय बोलायचा समजत नाही. पाऊस गेला, घेऊ तिकडून चिप्स वगैरे ना, डायरेक्ट घरी जावं. पाऊस मला आवडतच नाही पावसामध्ये बाहेर यायला. नुसता चिप आणि चिक्कल असतं सगळीकडे. बघा ना कसा घाण नसते. आता पाऊस जाऊन दे, मग जातो घरी चिप्स वगैरे घेऊन. चला, पसारा घेऊन आलेले आता घरी. आता जरा वेळ झोपतो काहीच 1-2 तास, मग तुम्हाला डायरेक्ट संध्याकाळी मी भेटतो दिवाबत्ती करायच्या टायमाला. चला, भेटूया नंतर तुम्हाला. चला, थोड्या वेळासाठी गुड नाईट, आरामाचा टाईम आहे. भेटू थोड्या वेळाने. चला. तर गाईज, आता वाजलेत संध्याकाळचे 7 आणि झोप झालेली आहे. तर आता टाईम झालेला दिवाबत्तीचा. तर आंघोळ नाही करत, आंघोळ करायचं बोलते, हातपाय धुतो, दिवाबत्ती करतो, मग काहीतरी खाऊन घेऊया नाश्त्याचं. चला आता जाऊ बाहेर हॉलमध्ये. पहिले रूममधून फ्रेश होऊन मग दिवाबत्ती करू. चला या. या गाईज, फ्रूट्स खायला, हेल्दी फ्रूट्स डेली खातो मी. वाजले संध्याकाळचे 7:15. दिवाबत्ती करून झाले आणि आता गाणी लावलेत. आता फ्रूट्स खाऊन घेतो. बघू, बाहेर गेलो तर जाऊया आपण, नाहीतर मग घरातच बसून डायरेक्ट जेवूया आणि मग झोपायचं. आणि काय काम असेल तर मग जाऊ, दाखवेल ब्लॉगमध्ये. चला या फ्रूट्स खायला. चला, हेल्दी खायचं तर बघा यांना रोजचं पाणीपुरी आणि चाट बीट रगडा बिगडा खायला लागते. काय सांगायचं आता बघा, रोजचा चाट रगडा बिगडा लागतं या लोकांना. हेल्दी खायचं असं फ्रूट बीट तर काय बोलायचं ऐकत नाही. जाऊन द्या, आपण काय सांगायचं नाही. मोठ्या माणसांचं ऐकत नाही लोक. काय या जेवायला. आता जेवायचा टाईम झालेला आहे संध्याकाळी रात्रीचा. टी व्ही बघत ब्लॉग बघत जेवतोय. जेवण झाल्यावर तुम्हाला मी भेटतो. चला काय, आता जेवण वगैरे झालेलं आहे आणि आता चालले झोपायची तयारी. तर आलो रूममध्ये झोपायसाठी. आणि मग आता हा ब्लॉग आपण ठेवू एवढाच. आणि आता एडिटिंग करतो ब्लॉग, म्हणजे कसा उद्या टाकता येईल. तर मग चला, आजचा दिवस जो रुटीन होता तुम्हाला दाखवला. आणि मग हा ब्लॉग आपण ठेवू एवढाच. भेटूया नवीन ब्लॉगमध्ये. बाय बाय, जय श्रीराम. चला.